ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। कृष्ण यजुर्वेदीय कठशाखांतर्गत असलेले हे महत्त्वपूर्ण उपनिषद कठोपनिषद। थोडक्यात काल आपण उपनिषदाचा अर्थ बघितला आणि उपनिषदाचा प्रारंभ शांत आणि एकाग्र मन करून व्हावा या दृष्टीने उपनिषदाच्या पाठाच्या आधी शांतिपाठ म्हटला जातो। तो शांतिपाठ या ठिकाणी आपल्या त्यात सहन होतोय। आपली वैदिक पद्धती तशीच आहे, संगच्छद्वम संवदद्वम, एकत्र मार्गावर चला, एक मुखाने बोला कुठल्या बाबत। संवो मनांसी जानतः, विचार करता तर एका ध्येयाला उद्देशून आपल्या मनात विचाराची धारा ठेवा। अशा तऱ्हेचा ध्यात सहयोग आवश्यक आहे गुरु आणि शिष्यांचा, वक्ता आणि श्रोताचा। आणि म्हणून ही प्रार्थना सुरुवातीला दररोज आपण वर्गाच्या आधी म्हणतो, आधी आपण म्हणूया आणि पुढच्या भागात प्रवेश करू। माझ्यावर म्हणा ओम सहनावतु। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अशा तऱ्हेने त्रिविध तापांचं शमन व्हावं म्हणून वक्ता आणि श्रोता यांच्याद्वारा परमेश्वराकडून या ब्रह्मविद्याचं अध्ययन आणि अध्यापन करत असताना संरक्षण व्हावं आपलं, यासाठी प्रार्थना झाल्यानंतर आता प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात होत आहे। त्याचा भावार्थ जरा सहजतेने लक्षात यावा श्लोक मंत्र वाचतानाच, तर त्यासाठी थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगतो। या उपनिषदाची सुरुवात एका कथानकापासून झालेली आहे। काही लोक त्याला देखील त्याचा प्रारंभ कथेनुसार असल्यामुळं कधी कधी कथोपनिषद म्हणतात। कधी कधी सर्व याचा शोध लावत असताना काठक ऋषीच्या द्वारा हे प्रकट झालं असल्यामुळं कधी म्हणून कठोपनिषद म्हणतात। तर त्यापेक्षा त्यात जे कथानक सांगून आपल्याला ब्रह्मविद्येचा किंवा आत्मविद्येचा खुलासा केलेला आहे, ते जरा समजण्याच्या दृष्टीने आपण थोडंसं त्या सुरुवातीला काय कथानक आहे लक्षात ठेवूया। म्हणजे वाचता वाचता आपण अर्थ लक्षात येईल लवकर, आणि मग त्यातला आतला अर्थ आपण चिंतनात घेणार भारतीय संस्कृतीच्या अनुसार। तसा एक प्रसंग या ठिकाणी उभा केलेला आहे की एक पूर्वीच्या काळी आपल्या राजघराण्यात ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबामध्ये लहानपणापासून अन्नदान वगैरे करणं
यज्ञागादी करणं हा एक अंग होतं आपल्या साधनेचं. त्यानुसार ज्या वाजश्रवस हा वाजश्रवाचा मुलगा वाजश्रवस आणि त्याचा मुलगा वाजश्रवा जो त्या ठिकाणी निमित्त झाला, जे आपले ज्याचा मुलगा पुत्र नचिकेत नावाचा होता. आता त्यांनी बरेच दिवस आपलं राज्य केल्यानंतर किंवा आपलं सगळं कार्यभाग कुटुंबाचं संपवल्यानंतर वाटलं की आता आपण हे सर्वसंग परित्याग करून काहीतरी परलोकाचं मार्गाचं काही आपण साधन करावं. गृहस्थीच होते, त्याच्यामुळे कामना तर होत्याच मनात. तर शेवट एक यज्ञ करायचा असतो ज्या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. त्याला म्हणतात विश्वजित यज्ञ. यात आपलं माझं म्हणून काही ठेवायचंच नाही. पैसा आदला मुलं बाळं आणि सगळं ते समर्पण करून गुरुजनांकडे जात असत पूर्वीचे लोक. किंवा ज्याला स्वर्गाची इच्छा आहे तो स्वर्गाच्या प्राप्तीसाठी याचा सगळा त्याग करायचा. तर अशा तऱ्हेने या वाजश्रवसाने एक यज्ञ प्रारंभ केला, यज्ञाचा त्या ठिकाणी आरंभ केला. त्याचे निन्या प्रकारचे पुढे नाव येणार आहे. कधी कधी आपल्याला आडनावाच्या अनुसार आपण विचारतो, अमुक देशमुख आहे, जोशी आहे असं म्हणून. कधी कधी गोत्राच्यानुसार आपण नाव सांगतो. कधी कधी मातृकुलाकडून आपण ओळखतो, कधी पितृकुलाकडून. तर असे पुढे मागे त्याचेच अनेक पर्यायी नाव येणार आहेत. गौतम ऋषी, गौतम पित्याच्या नावावरून त्याला गौतम म्हणतात, त्या जे वडील ज्यांनी हे यज्ञयाग सुरू केला. कधी अरुणी म्हटलं आहे, मातृकुलापासून अरुणीचा मुलगा अरुणी. कधी उद्दालकाचा मुलगा औद्दालिके, पुढे येणार आहे शब्द. तर अशा त्याला एक नचिकेत नावाचा छोटासा बालक होता. बालक म्हणजे 16 वर्षाच्या आज, अजून संज्ञान झालेलं नाही. तर त्याने बघितलं की आपले वडील हा यज्ञ करत असताना, विशेषतः यज्ञाची सांगता होत असताना ब्राह्मणांना जे ऋत्विक आहे त्यांना दक्षिणा देत होते त्यावेळेस पैशाचं दक्षिणेचं दान नव्हतं, पण गोदान द्यायचं, गाई. तर अशा गाई द्यायला लागले की ज्या संपूर्ण जे शेवटच्या अवस्थेत आहे. म्हणजे कसं आहे, घरकडे जरी गेलं तरी त्याला काही उपयोगाचा होणार नाही हाडाशिवाय. कारण द्यायचं असेल तर चांगलं दान द्यावं. जसं आपण देतो तसंच आपल्याला मिळत असतं भगवंताकडून. एवढी संस्कृती त्याला अवगत असल्यामुळं वडील जेव्हा अशा दक्षिणा असू मान असो दक्षिणा असो ह्या गायी देत असताना त्यांनी जेव्हा पाहिलं, ऑब्झर्वेशन केलं, त्याच्या मनात आपल्या वडिलाबाबत एक हिताची भावना, श्रद्धा उत्पन्न झाली की माझे वडील काय करत आहे. का द्यायचं असेल तर जरा चांगलं दान दिलं पाहिजे, देऊ नये. नाही तर की अशा त्याचं वर्णनच केलं आहे त्या ठिकाणी. पुढे येणारच आहे. पितो दकाहा म्हणजे पाण्याचा शेवटचा घोट घेऊन झाला, आता नवीन घोट घेण्याची त्यांच्यात क्षमता राहिली नाही. किती वर्णन केलं. जगद तृणा, हा गवताचा शेवटचा घास खाऊन झाला, आता घास खाण्याची क्षमता राहिली नाही. म्हणजे आपण नाही की शेवटच्या अवस्थेत काही पाणी पिऊ शकत नाही, खाऊ अशा अवस्थेत. निरिंद्रिया, याच्यानंतर काही त्याच्यापासून प्रजोत्पादन होईल असं नव्हे, म्हणजे वांदच झाले, आता काही उपयोगाचे नाही. अशा दक्षिणासू ध्येयमानासू दक्षिणेमध्ये देत असताना ते जेव्हा पाहिलं तर त्याच्या हृदयात कळवा आला. आपल्या वडिला कोणाला वाटते की आपले वडील आपले आप्त असेल तसं का करतात हे. आणि कर्माचा नियम तर प्रत्येकाला मग भोगावाच लागतो. यथा कर्म यथा श्रुतम, त्याप्रमाणे पुढे येणारच आहे तसं. आणि आपलं नातेवाईक असेल आपले, ज्याचा आपण जो हित करताय आपला, किंवा आपल्याला ज्याच्यात आपलं हित दिसतं त्याच्या बाबत कळवं येणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्या हृदयात श्रद्धा उत्पन्न झाली वडिलाबाबत. बोलता येणं, कारण मोठ्याच्या समोर कसं बोलायचं आपण एवढं. आणि त्यातले तर वडील तापड स्वभावाचे असले म्हणजे आणखीच कठीण. खूपच वेळ त्यांनी विचार केला, त्यात असा एक भाग सांगितला आहे.
बोलावं की नाही, पण नाही बोललं तर हे परत सुरू राहील असंच. आणि त्याला एवढी संस्कृती माहीत होती भारतीय की या विश्वजित यज्ञात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. आपण एक अग्नीच्या ती अग्नी इदम न मम, अग्नी माझं नव्हे, हे तुला देतो. घर दार मुलं बाळं इस्टेट वाडी. आणि विशेषतः संन्यास देत असताना जेव्हा विरज होम करतात तेव्हा सगळ्यांचं साध्य करतात आणि स्वतः ते करतात की आता मी असं काही राहिलो नाही आता व्यक्ती म्हणून. आधी कोणी नव्हतं आपलं, नंतर काही राहणार, अशी म्हणजे शुद्ध भावना. तर हे त्याला माहीत होतं. आणि असं करत असताना विशेषतः कर्मकांड करायचं तर त्या पद्धतीने केलं पाहिजे, नाही तर ते उलट त्याचे परिणाम होतात. तर वडिलांनी जेव्हा ह्या गायी देत असताना वडील आपले ब्राह्मणाला गायी देत आहे की ज्या बिलकुल निरुपयोगी झालेल्या आहे, हाडं फक्त सापळा दिसतोय तिचं. तर जसं देतो तसं आपल्याला मिळत असतं. ज्या भावनेने देतो त्या भावनेने परमेश्वर देत असतो हे जाणून, शिवाय एक विचार मनात असल्यामुळं की सर्वस्वाचा त्याग करायचा म्हणजे मी त्यांचा पुत्र आहे, माझ्याबाबत देखील ममत्वाचा भाव सोडून माझं देखील समर्पण केलं पाहिजे. तर प्रत्यक्षपणे तो म्हणाले नाही, तो श्रद्धेचा भाव त्यांनी मनात विचार करून व्यक्त केला पुढे की बाबा तुम्ही सर्वस्वाचं दान करता, तर मला हो तुम्ही कोणाला देणार, असं बोलून गेला. कारण अग्नी इदम न मम, हे माझं नव्हे, परमेश्वर आहे तुझंच आहे. मुलं बाळ पती पत्नी घरदार करत काहीच नव्हतं आधी, नंतर काही राहत नाही आपलं. म्हणजे आपण ममत्वभावात इतका गुरफटून जातो की ज्याने आपल्याला दिले त्यातच विसरून जातो ईश्वराला. आता ते ईश्वराला यज्ञोवय विष्णू, यज्ञ हे विष्णूचं रूपच आहे. या यज्ञामध्ये तुम्ही जर सर्वस्वाचं दान करण्यासाठी हा विश्वजित यज्ञ आरंभला, तर तुम्ही सर्वस्वाचं म्हणजे मी तुमचा पुत्र आहे, माझं दान तुम्ही कोणाला करणार. एकदा म्हटलं वडिलांनी काही उत्तर दिलंच नाही, दुसऱ्यांदा म्हटलं तरी उत्तर मिळालं नाही, तिसऱ्यांदा म्हटलं तर रागावले वडील. आपण ते विचार आपणही चिडून जातो. आणि त्या रागाच्या भरात बोलून गेले की मृत्यवे त्वाम ददामी ती, तुला मृत्यूला देतो. विचार करायला लागला की माणूस किती छोटा असो मोठा असो, शिकलेला असो न शिकलेला असो, प्रत्येकाच्या जीवनात हा कार्यक्रम आहेच, मरण आहेच. आणि वडील जर आपल्याला मृत्यू देवतेला जर देत असतील तर काय हरकत आहे. त्याच्या आधी पण त्यांनी मग भाषण वगैरे केलं वडिलांची की ठीक आहे बाबा, जगात जन्माला आल्यानंतर कोणी वाचलाय का. आणि हा नियमच आहे की जिथे जन्म आहे त्या ठिकाणी दुसरी आपली रिटर्न तिकीट आहेच जन्म. आणि मला जर जायचं असेल तर तुम्ही जर मला जा म्हणता तर लगेच त्यांनी पॅकिंग केलं तेवढ्याचं. हे बाकीचं थोडासा अध्यारूत भाग आहे, भाष्यकारांनी देखील सांगितलं की हे अध्यारूत आहे. त्याच्या आधी थोडासा विवेकही सांगितला. कारण साधकामध्ये हे 4 गोष्टी असल्या, विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व. आत्मा काय, अनात्मा काय, नित्य काय, अनित्य काय, सुखामध्ये देखील नित्य सुख अनित्य सुख काय याचा विवेक असला पाहिजे त्याला. तसंच जीवनाचं अवलोकन करून कायमचं राहणारं काय आणि तात्पुरतं राहणारं काय, नित्य काय अनित्य काय त्याचा विवेक असला पाहिजे. तो विवेक झाल्यानंतर त्याच्या तयारी असली पाहिजे की अनित्यापासून मुक्त व्हावं आणि नित्याचा आपण आश्रय घ्यावा, नित्याकडे मन वळवावं. वैराग्य, त्यानंतर 6 गुण, षटसंपत्ती, ते सगळे याच्यात दाखवले आहे. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान असे 6. शम म्हणजे मनाची शांती, दम म्हणजे इंद्रियाणाम निग्रह, इंद्रियावर थोडासा संयम, शम दम उपरती, आपलं मन जेव्हा आवश्यक आहे तेव्हा बाहेरनं काढता आलं पाहिजे विषयातून परमेश्वर करावं. तितिक्षा, सहन करण्याची शक्ती, चांगल्या वाईट गोष्टी घडतात जीवनात, व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड, सहनशीलता. श्रद्धा, गुरु आणि वेदांत वाक्यावर थोडा विश्वासही ठेवावा लागेल. आणि शेवट समाधानाची वृत्ती. असे 6 गुण. एक तर विवेक, दुसरं वैराग्य, हे षटसंपत्ती, 6 सद्गुण आणि 4थं मुमुक्षुत्व.
की ज्याला अशी तीव्र इच्छा होती की मोक्षोमे भूयात, मी याच्यातून ह्या तणाव आहे, विक्षेप आहे, त्याचं कारण अविद्या, त्याच्या सहित मी आपण कसा मुक्त होईल अशी तळमळ तो मोक्ष. या चारही गोष्टी याच्यात दिसतात. कारण मृत्यूवे त्वाम ददाती म्हटल्यानंतर त्याला दिसायला काही एक दिवस तर मरण आहे आपल्याला, नंतर दुसरं रामनाम सत्य करण्यापेक्षा वडीलच आपल्याला जातो म्हणत आहे तर मग जायला काय हरकत आहे. पण एकदमच हा निघून गेला नाही वडिलांना सोडून, संवाद केला वडिलांशी. पुढे छान येणार आहे असे मंत्र, अनुपश्य यथा पूर्वी प्रतिपश्य तथा परे सस्य नियमर्त्य पच्यते सस्य निवा जायते पुन्हा. बाबा बघा ना म्हणाले, सगळ्या कुटुंबात हाच तर नियम आहे की जसे बगीच्यामध्ये किंवा शेतामध्ये अन्नधान्य उगवत असतं, राहत असतं, एक दिवस मरून जातं. माणसाच्या जीवनाला देखील हाच नियम आहे. जन्माला येतो आपण, काही दिवस राहतो आणि एक दिवस मरण होत असतं. की अन्नधान्यासारखं फक्त त्याच्यात विचार करण्याची क्षमता नाही माणसाला आहे. म्हणून पूर्वी काय परंपरेत झालं ते बघा, आताही काय घडत आहे जगात ते बघा, उद्याही तसंच होणार आहे. हा नियमच आहे की जन्म आहे तर मृत्यू आहे. आणि वडील चूप राहिले असेल, त्याला पटलं हे, पण असं संवाद करून लगेच त्यांनी पॅकिंग केली सुटकेस वगैरे आजच्या शब्दात म्हणजे, आणि परलोकात निघून गेला. कधी कधी म्हणून जातात आपल्या ह्याच्यात आजकाल लेडीजसुद्धा मेल्या पर किंवा मेल्या शब्द तर फार वापरतात. तशी इच्छा नसते पण बोलून जातो रागाच्या भरात. तिथे आपण मुलाशी बोलत आहे किंवा मुलाला वडिलाशी किंवा शिष्याला गुरुशी काही राग असा भाग असतो की काही समजून नाही पडत. नंतर वाटते कसं बोलायला नको होतं, निघून गेला तो. एकुलता एक मुलगा त्याच्यासाठी करत आहे, कशासाठी असं वाईट वाईट द्यायचं गाईत कुठे ब्राह्मणाला आणि मुलासाठी राहायला पाहिजे. माझ्यासाठी तुमचं कशाला स्वार्थ ठेवतात असं म्हणून निघून विवेकाची गोष्ट कोणतरी वैराग्य आलं आणि वैराग्याने यमराजाच्या दरवाजात गेला थेट. कारण ह्या मृत्यूबाबतचं सिक्रेट किंवा गुह्य फक्त यमराजच सांगू शकतो. त्याच्याच हातात फाईल असतं कोणती केस कुठे गेली म्हणून. आणि त्याच यमराज आउट ऑफ स्टेशन असतील, आजच्या शब्दच सांगतो तुम्हाला, बोर्ड लागला असेल की बाहेर घरी असेल मिसेस यमराजाची बाकी ते गृहस्थी म्हणून धर्म पाळत होते अतिथी आला असताना. आणि मग त्यांनी ठरवलं की जोपर्यंत यमराज येणार आहे तोपर्यंत काही खाणं पिणं नाही. माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी विचारणार की काय होतं जीवाचं शरीर सुटल्यानंतर. एखाद्या माणसाची बदली झाली तर आपण इथून दिल्लीला कलकत्त्याला त्याचा आपण पत्ता बघू शकतो. पण आत्ता होता 11 वाजतापर्यंत, छान बोलत होता, तब्येत चांगली होती, डॉक्टर म्हणजे सगळे रिपोर्ट चांगले आहे, कुठे गेला. तर हा प्रश्न असा आहे की याचं उत्तर कुठलंही सायन्स देत नाही. मला जर सगळ्यात जास्त त्रास झाला तर या प्रश्नात. कधी कधी तरुण आपल्या बरोबरचे मुलं चटकन मरून जाते. अरे तर अशा ठिकाणी या जिज्ञासून तो आलेला, हा जिज्ञासू ज्या हेतूने तिथे आलाय तो हेतू पूर्ण झाल्याशिवाय मी काही अन्न घेणार नाही असं ठरवून राहिला तिथे गुरुपाशी. जेव्हा यमराज आले तेव्हा यमराजाला घरच्या लोकांनी रिपोर्ट केला की ह्या मुलांनी आपल्या घरी असून काही खाल्लं नाही. पुढे सगळी कल्चर सांगितली. यमराजाला हे डिपार्टमेंट असल्यामुळे संवाराचं काम करावं लागतं. पण एक गृहस्थी म्हणून त्याचा काहीतरी धर्म आहे की आपल्या घरी कोणी जर आलं असेल तर पहिल्यांदा त्याचं जेवण बिवण झालं तर आपण खायचं. हा अतिथीचा धर्म पाळला पाहिजे. अतिथी एखाद्या अग्नीसारखा प्रवेश करतो आपल्याच्यात, त्याच्यात पण देखभाल बरोबर केली तर ठीक आहे. पण आपण तसा मनोभाव नसेल, तसं केलं नसेल तर सगळं पुण्य आपलं तो घेऊन जातो. किंवा जर आपण नीट त्याचं हे आतिथ्य केलं तर आपलं जन्मजन्मांतरचं पाप देखील त्या ठिकाणी कटू शकतो. हे सगळं त्याला माहीत होतं आणि हे सगळं त्या संवादामध्ये तुम्हाला दिसेल की घरच्या कोणीतरी सांगते की बालक 3 दिवसापासून काही खात नसताना राहिला आहे आपले, त्याचं सांत्वन करा. की एक यमराजी समजले की कारण यम धर्मराज आहे, तो धर्माची मूर्ती. एक गृहस्थी म्हणून आपला एक धर्म आहे की आपल्याकडे कोणी अतिथी आला असेल त्याला उपवास वगैरे घडू नये. कारण कोणी उपवास करत असेल तो भाग वेगळा आहे,
पण मुद्दाम राहायला मी नसल्यामुळे त्याला उपवास पडला. 3 रात्री अनशन म्हणजे काही न खाता तो राहिला. त्याने वाटलं म्हणून आल्यानंतर पहिल्यांदा नारायणच अतिथी रूपाने आला असं समजून नमस्कार केला बालकाला, की तू काही न खाता माझ्याकडे राहिलास, तुला कष्ट पडले मी बाहेर गेल्यामुळं, आता त्याच्या मोबदल्यात तुम्हाला कोणती 3 वर माग. गुरुदेव मोठे छान वर्णन करायचे. एखाद्या मल्टी मिलिनियर कोट्याधीश माणसाने 3 कोरे चेक साईन करून ठेवले आणि म्हणायचे किती पैसे पाहिजे भर. आपण तर लगेच भरले होते की किती, 1 करोड का 10 करोड की 15 करोड. त्याला ब्लँक 3 चेक दिले. वर माग म्हणजे काय तुला हवं ते माग. खूप छान. इतकी संस्कृती चांगली आपली भारतीय संस्कृती. पण त्याने लगेच विचार केला, तो विचारावर होता की असं कोणाची आई वडील अपेक्षित करत नाही की मुलगा एकदम निघून जावा म्हणून. मग काय करणार आपण. रागाभरात तो निघून गेला तो. म्हणून वडिलांना नक्कीच पश्चात्ताप झाला असेल हे त्याला मानसिक असं तरी वाटलं, सायकोलॉजी वाटली की कोणाही वडिलांना वाटणार की आपला मुलगा निघून गेला. झोप येत नसेल त्याला. आणि यमराजाच्या हातात सगळ्याच्या मनाला कंट्रोल करण्याची शक्ती आहे. यम म्हणजे कंट्रोल करणारा. म्हणून मला की पहिल्या वराने पुढे येणार छान याच्यात की मला असा आशीर्वाद द्या की माझ्या वडिलांना शांततेने झोप येईल आणि सुमना म्हणजे चांगलं रागवणार नाही माझ्यावर. मी गेल्यानंतर मला ओळखतील की हा माझाच पुत्र आहे, नाही तर भूतभीत आहे असं म्हटलं म्हणजे पंचायत व्हायची. याचा अर्थ मी तुमच्या जबड्यातून परत गेलो पाहिजे ही त्यात गृहीत आहे. मला तुमच्या तिकडे राहायचं नाही. हा पहिला ब्लँक चेक एनकॅश केला. यमराज म्हणे तथास्तु, कारण त्यांच्या हातात सगळ्याच्या मनाला कंट्रोल करायची शक्ती आहे. तुझ्या वडिलाला शांततेने झोप येईल, चांगल्या मनाने सुमनसा म्हणजे चांगल्या मनाने तुझ्याकडे पाहिल आणि तू गेल्यानंतर परत गेल्यानंतर तुला ओळखतील. झालं. आता दुसरा चेक खूप छानच जायला. तर स्वतःबाबत मागून झाला तर घरच्या बाबत जरा समाजाचा विचार केला पाहिजे साधकांनी. एका तर समाजातले लोक जास्तीत जास्त राहणीमान किती उंचावता येईल त्याच्याकडे पाहत असतात. सुखाने समाधाने राहायचं पाहतं. पैसा आदला मुलं बाळ एकदम काही अध्यात्म जमत नाही माणसाला. आणि त्याला जर समजा निवड दिली, 40 दिला, तर स्वर्गासारखं सुख जर असेल तर खूपच चांगलं. आणि आपल्याच्यात असे काही यज्ञ आघाडी आहे की ते केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्गसुखाची प्राप्ती. हे लोकात देखील आपल्याला सुख मिळतं, परलोकात सुख मिळतं. आणि यमराजाला हे याम्य पद त्याच्यातून मिळालं आहे. यमराजाचं खूप काही पूर्वकर्म कर्मकांड करून पुण्यकर्म केल्यावर तिथे काय यमराजाचं पद मिळालं आहे. म्हणजे यानं ही विद्या अवगत आहे. म्हणून म्हणा की दुसऱ्या वराने आपणास हे मागतो की ह्या जगामध्ये सगळे सुखाच्या मागे लागलेले असतात. स्वर्गासारखं सुख त्याला प्राप्त होईल अशी स्वर्गप्राप्तीची विद्या मला शिकवा, यज्ञाक शिकवा. तसं म्हटलं आपल्या स्वर्ग कामो यजेत, स्वर्ग कामाची इच्छा ते हे यजन करा. तुम्हाला इथे ऐहिक सुख खूप मिळेल, परलोकात मिळेल. पण एवढं बाकी शास्त्राने सांगून टाकलं की स्वर्गाचं सुख देखील कायमचं नाही. क्षीणे पुण्ये मरते लोक. पण लोक त्याच्याकडे नाही. आपल्याला सुख मिळत आहे ना असं पाहत सगळ्या प्रकारचं सुखात. आणि त्याचं वर्णन तुम्ही ऐकण्यासारखं आहे कठोपनिषद. तर यमराज म्हणाले की हे मला देखील याम्य पद त्यातून मिळालं आहे. त्यांनी लगेच सांगितलं की अशा इतके ते विटा ठेवायचे, इतके इतके मंत्र म्हणायचे, असं जर करशील तर तुला ही विद्या अवगत होईल आणि तू याच्याप्रमाणे लोकांना स्वर्गप्राप्तीचा मार्ग सांगू शकतो, सुखाचा, स्वर्गसुखाचा. आणि त्याची इतकी फोटोस्टॅट मेमोरी होती की सांगितल्याबरोबर लगेच सगळं आहे तसं रिपीट करून दिलं यमराज. यमराज खुश झाले त्या विद्यार्थीकडे पाहून. आणि शिवाय त्याला एक आणखी ज्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट दिला की तू इतक्या एका सांगण्यावरून तुझ्या एवढं लक्षात आलं हे सगळं. मी तर एवढी माझी काही मेमरी नव्हती.
हा यागच याच्यानंतर या स्वर्गप्राप्तीचा नाचिकेत यज्ञ असा म्हटला जाईल. आपण नाही का एखादं काही कंपनीत काही काम करायला लागलं तर त्याचं नाव मिस्टर जॉन इंजिन असं का, जॉन मिस होतं तसं. त्याच्यातही तो इंटरेस्ट तो मुख्य मुद्दा घेऊन आला होता. कळता की काय होतं जीवाचं शरीर सुटल्यानंतर, हा आध्यात्मिक प्रश्न होता. ते दुसरे मिळालं त्याला. म्हणजे स्वर्गप्राप्तीची विद्या देखील अवगत झाली. आपल्यासाठी नाही, समाजाचं, देशाचं, सगळ्याचं कल्याण व्हाय दृष्टीने सुख व्हावं. आणि असंही सांगतात की त्याने जेव्हा हे सगळं सांगितलं गुरुने, ते बिलकुल स्मरणामध्ये आणून आहे तसं लगेच सांगितल्यामुळं खुश झाले हे गुरु यमराज. आणि त्याला एक सोन्याची चांगली चेन वगैरे दिली, शृंखला दिली. चार हे रत्नजडित असले, हे घे. आपण काहीतरी मेडल वगैरे देतो कोणाला. पण एवढ्यासाठी तो आला नव्हता. तो खरा जिज्ञासू जीवनाचा होता की काय होतं या जीवनाचं. आता तिसरा प्रश्न, 2 झाले ब्लँक चेक एन कॅश, आता तिसरा त्याचाच विचारतो की या जगामध्ये या जीवाच्या गतीबाबत 2 प्रकारची मत आहेत. ही काही म्हणतात की मरण पावल्यानंतर पुढे काही जीव किंवा काही नसतं, सर्व शून्यम सर्वम शून्यम सर्वम शून्यम असं म्हणतात. काही भौतिकवादी आहे ते नुसतं शरीरालाच आत्म समजतात, मग एकदा खा प्या राहा असं केलं की ते समजतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही म्हणतात अस्ति आणि काही म्हणतात आत्मा न अस्ति. आत्मा असतो काय म्हणतात नसतो. आता नसतो तसा तर मग आता काही आपल्याला साधन करायची का आवश्यकताच नाही. मग खरं काय आणि जातो कुठे याच्यानंतर. यमराज इथे अडले, कारण गुरुचं कामच यमासारखं आहे. बरं, यम म्हणजे मारून टाकण्यासारखं. ज्ञानेश्वर माऊली म्हणते मी गुरुकडे गेलो पण गुरुने मला मारून टाकलं. मारून टाकलं म्हणजे अहंकाराचा नाशच केला. गुरुदेव म्हणते की मिस्टिक डेथ ऑफ द इगो. तर आता शेवटचा भाग राहिला साधकाच्याच असतो की काय होतं ह्या जीवाचं, कुठे कुठे असतो की नसती. टेके नायम अस्तिती चैके असे 2 विवाद आहे. आणि तुम्हालाही फाईल सगळं तुमच्या हात ऑफिसमध्ये असल्यामुळं तुम्ही सांगू शकता की कुठे जातो जीवात्मा मेल्यानंतर, असतो की नाही. प्रथम यमराजांनी त्याच्यावर बरंच कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं की बेटा हा सोडून दुसरा काही वर माग, तू तर माझं ऑफिसच बंद करायची वेळ आणतो असं म्हणायचं. पण तुला वाटेल ते माग. तुला इमा रामा सरथा सतुऱ्या खूप छान वर्णन केलं आहे. हे ह्या मुली, हे पैसा आदला सगळं काय हवं ते माग. 50 गाड्या 50 बंगले असं काय दिसेल तर आजचे सांगायचं. पण आणि इथलं तुला जर कमी पडत असेल सुख तर स्वर्गाच्यातल्या ज्या परी वगैरे आहेत त्या सुद्धा देतो तुला, कारण माझ्या ऑर्डरमध्ये सगळं. पण हा अध्यात्माचा प्रश्न सांगून हे महत्त्वाचा इथे उपनिषद सुरू होता आता ब्रह्मविद्या. आणि मग त्याने पाहिलं की हा खरा जिज्ञासू आहे, हा अधिकारी आहे या बाबतीत अध्यात्माबाबत. कारण बीज देखील कुठे टाकायचं असतं, खडकावर नाही. कारण ज्ञानात त्यांच्या जो ब्रह्मविद्या देखील होती या कर्माच्या शिवाय. आणि मग ते ब्रह्मविद्येचं संपूर्ण डायलॉग त्याच्यानंतर सुरू होतो. हे आहे त्याची पार्श्वभूमी. आता आपण थोडक्यात एकाचं मंत्र वाचून त्याचा भावार्थ बघूया. शंकराचार्याने उत्तम याच्यावर भाष्य दिलं आहे, पण एवढं आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. पण मुख्य मुद्दे बघून आपण पुढे जाणार. आता वाजश्रवाचं यज्ञ सुरू होत असताना कोणत्या पार्श्वभूमीत याला ह्या औपरीती झाली, या साधकाला नचिकेताला त्याचं घरचं कुटुंबाचं कसं छान वातावरण होतं दान वगैरे देण्याचं, असे संपूर्ण या कठोपनिषदाचा जो हिरो आहे नचिकेत, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा कौटुंबाचं जीवन कसं होतं हे इथे सांगत आहे. आता पहा, आपण एक एक मंत्र वाचून थोडक्यात त्याचं चिंतन करू. उशन हवई वाजश्रवसः
सर्ववेद समददो तस्य नचिकेता नाम पुत्र आस. सुरुवात करत आहे की उशन हवंय. उशन म्हणजे स्वर्ग सुखाची इच्छा करणारा. माणसाला वाटतं की जास्तीत जास्त स्वर्गासारखं सुख मिळावं. वाजश्रवसः. वाजश्रवस या ज्याचं दुसरं नाव आहे गौतम. कधी कधी आपण आडनावाने ओळखतो, कधी गोत्रावरून ओळखतो, तो असं गौतम. आणि वाजश्रवस शब्द कसा आला शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्यात स्पष्ट केलं. वाजम अन्नम. वाज म्हणजे अन्न. तत् दाननिमित्तम श्रवः यशः यस्य सः. की ज्यांच्या घरामध्ये हे आपल्यामध्ये अन्नदान वगैरे घेण्याची ही एक प्रणाली आहे, म्हणजे पद्धती आहे. आणि म्हणून ते ज्या घराण्यात त्याचे वडील प्रसिद्धीला आले की जसं आपण हे दानशिवाय घराणं सगळे करणार. म्हणजे वाजस म्हणजे अन्नम तद्दाननिमित्तम श्रवः म्हणजे यशः. त्या दानाच्या निमित्ताने ज्याच्या ह्याच्यात संपूर्ण कुटुंबामध्ये यशस्वीता आली आहे. वडिलाचं नाव देखील पुढे आलं आहे की हे दान वगैरे देण्यात कधीही मागे येत नाही. यस्य सहा वाजश्रवः तस्य अपत्य. त्याचा पुत्र वाजश्रव आणि त्याचा हा पुत्र हा नचिकेत म्हणजे हा त्याचा नातू. म्हणजे आजोबापासून परंपरा सांगितली. आपण का वडिलापासून हे दान शुरत आहे, कोणी ब्राह्मणाला तर काही परत जात नाही असं. याचा अर्थ असा आहे की हा जो साधक जिज्ञासू म्हणून पुढे यमराजाकडे जातो गुरुकडे, तो सुबत्ता असलेला आहे. आमच्या गुरुदेवाचा देखील जन्म वास्तवता राजघराण्यात झाला. सगळे सुबत्ता होत. पण कधी कधी वैराग येऊन जातो. कधी आपण गौतम बुद्धाचं देखील ऐकतो चरित्र. सिद्धार्थ असताना तोपर्यंत राजवाड्यात होतो, तो पण त्याला वाटले नाही जीवन काय म्हणून. कधी बाहेर बघायचा प्रसंगच मिळाला नाही. पण जेव्हा त्याने बघितलं याचं कोणी एक अत्यंत म्हातारा झालेलं आहे, अगदी क्षीण झालेलं आहे, काही ते प्रेतयात्रा चालली आहे, आणि असं जर असेल तर तसं कसं होणार. मलाही काही ते लहानपणी आठवत असताना एक गौतम बुद्धाचं पाहिलं होतं. एक वाक्य मला रात्रभर झोपू दिलं नाही त्याने. त्याने हे सगळं दाखवलं, ते प्रेतयात्रा चालली आहे सगळं आहे. आणि त्यांनी एक वाक्य त्यात म्हटलं की तुझ्याही जीवनात एक दिवस असाच येणार. तेव्हा माणूस विचार करतो की आणि असं डिपार्टमेंट तर त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे जर जायला मिळालं तर किती छान होईल. तसंच आधीचं वातावरण छान होतं. सुबत्त असलेल्या घराण्यात जन्माला आलेले हे बालक, त्याचे आजोबा आणि त्याच्या आधीची परंपरा अन्नदानाची आहे. आणि म्हणून अन्नदानामुळे जे घरानं यशस्वी झालं आहे सगळ्या ठिकाणी माहिती आहे. अशा ह्याच्यात असलेला त्याचा पुत्र म्हणजे वाजश्रवस. आणि वाजश्रवसाचा पुत्र हा त्याचा अपत्य म्हणजे नचिकेत. तस्य नचिकेता नाम पुत्र असं. त्याला नचिकेत नावाचा हा पुत्र होता. म्हणजे आजोबापासूनची परंपरा सांगून त्यांचे वडीलही दानशूर होते आणि त्याचा हा मुलगा नचिकेत. आता प्रसंग काय उभा केला की यज्ञ करायला आरंभ केला आहे आणि त्यात काही भाग अध्यारूत आहे. पूर्वीच्या काळी काही नाशिकच्या शिक्के असलेल्या काही नोटा नव्हत्या किंवा नाणी नव्हते की दक्षिणेमध्ये दिले जाईल. बार्टर सिस्टीम होती पूर्वी. आणि मग दान द्यायचं असेल तर आपण काही गोधन किंवा काय आणखी बाकीचं असो धान्याच्या रूपाने दान द्यायचं. तर गाईचं दान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. म्हणून पुढे त्याच्यात सांगत आहे की जेव्हा त्या यज्ञाची सांगता होत आली तेव्हा ऋत्विकांना जे ते ब्राह्मण आहेत त्यांना दान द्यायची वेळ आली. तेव्हा कशा प्रकारच्या गायी देत असताना त्याचा मनोभाव काय होता हे पुढच्या मंत्रामध्ये सांगत आहे. तमः कुमारम संतम दक्षिणासु नियमानासु श्रद्धा आविवेश सो अमन्यत. तम कुमारम संतम. तो कुमार म्हणजे अजून 16 वर्षाच्या आतलं ज्याचं वय आहे. आपल्या शब्दात अजून जो सज्ञान झालं नाही, अजून प्रजोत्पादनाची त्याला एवढं सामर्थ्य नाही, असा छोटासा बालक असलेला हा नचिकेत.
असं असताना त्यांनी हे पाहिलं पूर्वसंस्कृत दक्षिणासू नियमानासू काय ते गायींना जेव्हा दक्षिणा देण्यासाठी नेताना त्यांनी पाहिलं ब्राह्मणांना, तर ते बघून त्याचं ऑब्झर्वेशन करून श्रद्धा अविवेश आपल्या पित्याच्या ह्या कार्याकडे बघून त्याच्या हृदयात एक आस्तिक्य बुद्धी आली. आस्तिक्य म्हणजे आपलं कोणी आपल्या नातेवाईक असेल आणि तर मग मोठा जरी असेल तर आपल्या मनात एक प्रकारचा कळवळा येतो. थोडक्यात श्रद्धा या ठिकाणी मनामध्ये कळवळा आला. शिवाय त्याला आधीचे शास्त्राचे संस्कार असल्यामुळं एक कुटुंबीय माणसाने कसं वागावं त्याला माहीत होतं. तर ते बघितलं आणि ते पुढच्या मंत्रात तुम्हाला हा विषय अधिक स्पष्ट होईल की कशा गायी देत असताना त्यांनी पाहिलं. आणि मग तो मंत्र ऐकल्यानंतर मागचा मंत्र ऐकलं की तुम्हाला असे स्पष्ट होईल. फक्त दक्षिणेमध्ये गायी देत असताना त्यांनी पाहिलं, कशा गायी देत असताना, आणि त्याच्या मनात असा कळवळा का आला वडिलाबाबत. पुढचा मंत्र घ्या आता. पीतोदका जगधतृणा दुग्धदोहा निरिंद्रिया अनंदा नाम ते लोका तांस गच्छति ताददत. पूर्वीचे संस्कार होते. काही मुलं लहानपणी जन्माला येतात पूर्व सुकृताचं काहीतरी घेऊन. तर जेव्हा दक्षिणा असून हे महाराज मागच्या मंत्रामध्ये सांगितलं की गायी नेत आहे, कशा प्रकारच्या गायी होत्या त्याचं ऑब्झर्वेशनमध्ये आलं अवलोकनात की पितोदका, ज्या गायीनी आपल्या इथे असताना आता शेवटचा घोट पिऊन झाला पाण्याचा आणि नवीन थेंब पिण्याची देखील त्यांच्यामध्ये क्षमता किंवा त्राण राहिलेलं नाही. असं वर्णन किती छान केलं पहा. जगधतृणा शेवटचा घास घेतला म्हणजे आता एखादा नवीन घास घेण्याची त्यांच्यात त्राण किंवा त्याचे प्राण राहिलेलं नाही. फक्त आता सर्वय होतं तसं माणूस मरताना कसं सिंकिंग होतं तसं. दुग्ध दोहा, त्याचं संपूर्ण दुधाचं दोहन होऊन गेलं. आता दूध निघत नाही आणि पुढे त्याच्यापासून काही अपत्य होण्याची काही शक्यता नाही. म्हणजे असे निरिंद्रिया, निरिंद्रिय म्हणजे अगदी वांद झालेल्या गायी आहे. आता पुढे हाडाशिवाय काही उपयोगच नाही. बस तहा ददत, अशा गायींचं दक्षिणा म्हणून दान करताय आपले वडील. पाहिलं त्यांनी नियम कसा आहे की जसं आपण देतो तसंच घेत असतो आपण. हा लॉ ऑफ कॉस्मिक इकॉलॉजी आहे. तुम्ही जाऊन एखाद्या गोळीमध्ये तो मूर्ख आहे तर तिकडं नाव देतो मूर्ख आहे, तसं देताना जसं येईल तसं. आणि आनंदा नाम ते लोक तांस गच्छती तादद, की अशा गायींचं दान देतो की जे कसायाला दिल्यानंतर देखील त्याला हाडाशिवाय याच्याशिवाय काही राहणार, मांसही सुद्धा राहिलं नव्हतं. एवढं एक्सरे झाला काल हाड, काय करणार तू. तर द्यावं तर चांगलं द्यावं, नाही तर चांगलं नाही. हे पुण्य होण्याची पाप लागेल माझ्या वडिलाला, असं त्याला वाटलं. आणि मग त्याचा ते नियम आनंदा नाम ते लोक म्हणजे पीपल अर्थाने नाही. लोक लोक्यंते कर्मफलानी ती लोक, ज्या ठिकाणी कर्माचे फळ भोगायला मिळतात त्यानंतर लोक. याला म्हणतात कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, याला मनुष्य लोक म्हणतात. थोडंसं अधिक पुण्यकर्म केलं सकामतिरी पितर लोक म्हणतात. लोक शब्द सांगण्यात आपले ते 3 लोक आहे गायत्रीमध्ये. भू स्वहा भोर लोक आहे, मध्य अंतरिक्ष, स्वर्ग लोक आहे. या अर्थाने घ्यायचं लोक. त्याला आपण शब्द ऐकलेले असतात म्हणजे लोक म्हणजे काही जनता या अर्थाने नाही. की मग असा जो आहे तो चांगलं काम करण्याची जी पापकर्म करतो ते इथे त्याला सुख मिळत नाही, पुढे देखील त्याला सुख मिळणार. कसा वातावरणात जाईल तो जीवात्मा शरीर सुटल्यानंतर. आनंद हा नाम ते लोक. आनंद म्हणजे सुख, आनंद म्हणजे नंद म्हणजे सुख नाही. दुःखाच्या अवस्थेला प्राप्त होईल वडील. कारण पाप केलं तर परिणाम त्याचा दुःख, पुण्य केलं तर सुख, हे त्याला माहित होतं. तांस गच्छती म्हणजे थोडक्यात सांगताना त्याला पुनर्जन्माचा नियम देखील माहीत आहे. कारण माणसाचं जीवन एवढ्यावरच संपत असेल तर ठीक आहे, खा प्या राहा मजा करा मरा.
पण येणारच आहे हा कठोपनिषदात. यथा कर्म यथा श्रुतम. माणसाने जसं कर्म केलं असेल, तसं श्रवण केलं असेल, त्याच्यानुसार जसं हे वर्तमानकालीन जीवन भूतकाळच्या कर्मानुसार बनलेलं आहे, तसं भविष्यकालीन जीवन वर्तमान काळात आपण काय कर्म करतो चांगलं वाईट त्याच्यानुसार. आणि दानाचा देखील नियम आहे की जे आपण देतो ते आपल्याला मिळत असतं. जसं देतो आपल्याला मिळत असतो परमेश्वरही देतो. असं तऱ्हेच म्हणजे काही मोठे गंमत म्हणून उदाहरण सांगितलं की एका गणपतीच्या मंदिरात काहीतरी हत्ती होता. त्या हत्याला शिकवून ठेवलं की कोणी 1 रुपया त्याच्यावर दिलं की तू तो रुपया मला द्यायचा आणि त्याला आशीर्वाद दे. इव्हन प्राण्याला देखील हे सगळं आपले सायकोलॉजी समजते. एकाने मुद्दाम गंमत करून बघितली की नेहमी 1 रुपया देतो आपण 50 पैसे देऊ काय होतं बघू ते. त्या हत्याने 50 पैसे घेऊन माहुतला तर दिले म्हणून आशीर्वाद दिला नाही. तसं आहे म्हणजे हे मनापासून पाहिजे कुठल्या गोष्टी, नाही तर तिथे आपण हे करत बरोबर. म्हणून अच्छा धावते नाही पण असं द्यायचं की ज्याचं काही लायबिलिटी होईल, म्हणजे आपल्यावर काहीतरी त्याचं एक ओझं होईल अशा तऱ्हेचं काही द्यायला लागले वडील. म्हणून आनंद लोकात नाही आनंद आलो का म्हणजे दुःखाच्या अवस्थेला प्राप्त होतील पुढे. असं बरं नाही माझ्या पुत्याला असं होणं असं एक कळवळा आला आणि म्हणून त्याच्याकडून राहवलं नाही. आनंदा म्हणजे सुखरहित हा सुख. आणि खूपच विचार केला बोलावं की नाही. कधी कधी आपण बोलायचं म्हणजे 3दा असं उकडत असतं की काय बोलतं काय म्हणणार तर नाही, आपल्यापेक्षा मोठे आहे, वडिलांना असं बोलायचं का. कालचं नाही का दुर्योधनाने द्रोणाचार्याला बोलायला लागलं, पण ह्याला कल्चर होती संस्कृती वडिलांना कसं बोलायचं. खूप विचार केला असेल म्हणजे थोडीशी शांतता आहे. आता मग आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं पुढच्या मंत्रात पाहता. सहोवाच पितरम तत्कस्मै मां दास्यसि इति द्वितीयं तृतीयं तगुंहोवाच मृत्युवे त्वां ददामीति. राहवलं नाही त्याच्याकडून, खूपच विचार केला असेल अंतर्मुख होऊन. 6 पितरम उवाच. 6 म्हणजे तो नचिकेत जिज्ञासू. पितरम उवाच आपल्या वडिलाला म्हणाला की बाबा ततः कस्मै मां दास्यसि इति. तुम्ही मला कुणाला देणार. सगळ्यांचं तुम्हाला त्याग करायचा आहे. तुम्ही आरंभला कोणता विश्वजित यज्ञ, त्या सगळ्या विश्वाचं आपल्याला जिंकू टाकू अशा तऱ्हेचं सर्वस्वाचं दान करायचं आहे. सर्वस्वामध्ये मी सिद्धू तुमचा मुलगा आहे, माझा मुलगा म्हणता तुम्ही, माझं घर दार मुलं बाळा सगळं मी तुमचं आहे. तर माझं दान तुम्ही कोणाला देणार. थोडी शांती म्हणजे गॅप. नाही ऐकलं तर आपल्याला एक तर ऐकायला आलं नसेल, नाही तर समजलं म्हणजे परत म्हणतो तो. आणखी द्वितीयम दुसऱ्यांदा म्हटलं तरी वडील महाराज चुपत. तृतीयम तहम वाच 3ऱ्यांदा म्हटलं आणि 3ऱ्यांदा आल्यानंतर मग वडिलांना राग आला. त्याच्यावर उत्तर दिलं रागावर. मृत्युवे त्वां ददामीति. तुला मृत्यूला देतो. मारता आपण रागात असलं म्हणजे काही विसरून जातो कोणाची बोलतो. हे क्रोध अशी काय की आपल्याला तारतम्य ठेवतच नाही, देऊन देतो. असं कोणाला वाटतं की आपल्या मुलाला असं होईल म्हणून पण बोलून टाकलं. कधी कधी आमच्या इथे एक आजीने उदाहरण दिलं असं सांगू नाही घरच्या गोष्टी. असे पूजा करत होती म्हणे अशी नात आली तिथे त्यांची, खूपच त्रास देत होती. तसंच झालं. अशा खरं होऊन जाते ते. ही मेली तर एक सत्यनारायण जास्त करेल म्हणे. अरे खरोखर ते मरण बोलतात. अशा रागाच्या भरात काही म्हणजे तिथे आपला अहंकार वेगळ्या एक तमगुणात देखील पण विसरून जातो आपण आणि बोलून जातो. ते खरं होऊन जातं. आता ह्या मुलांनी हा विचारी होता, शांततेने आपल्या एखाद्या झाडाखाली जाऊन बसला असेल हे करून काय बाबा एकदम मृत्यूला देतो. आपण ते आता कधी विचारच केला नाही. आणि हा तर कार्यक्रम एक दिवस आहेच. कारण मुत्तेनं म्हणे श्रीमंत, मुत्तेनं म्हणे गरीब. तो मृत्यूवरचा समास वाचा दासबोधातला, अगदी खरं आहे.
तर विचार करायला लागला की असं जर म्हणत आहे तर आपल्याला जावंच लागेल, पण तसं तर मी काही केलं नाही माझ्याकडून. समजा मी यमराजाकडे जरी गेलो तर माझं जर मन क्लीन आहे, स्वच्छ असेल, तर यमराज देखील माझं काय करू शकेल? जाऊ. आपलं काही चुकलं असेल तर आपल्याला गिल्टी वाटतं. आपण जर काही केलं तर साफ म्हणत जातं ठीक आहे, कुठे काय करायचं करा. आता याच्यात पुढच्या मंत्रामध्ये त्याचं मनोगत व्यक्त करतात, त्याच्यावर त्याची आत काय प्रतिक्रिया झाली मनातल्या मनात. याला इंग्लिशमध्ये सॉलिलॉकी, आतच आपल्याशी बोलत असतो, आपला संवाद आपणाशी. तर आत विचार करतो पुढे वडिलाशी संवाद करण्याच्या आधी. आता पुढचा मंत्र घ्या. बहुनामीमी प्रथमः बहुनामीमी मध्यमः किं स्विद्यमस्य कर्तव्यं यन्मयाद्य करिष्यति. आता स्वतः विचार करतो की मी माझं चुकलं का, माझं काही माझं चुकलं असेल आणि मला जर काही शिक्षा परीक्षेत मिळतं ते ठीक आहे. तसं तर कधीच मी वागलो नाही माझ्या वडिलाबाबत. आणि माझ्या वागण्यानुसार पाहतो अनेकापैकी बहुनाम प्रथमः एमी प्रथमः भवामी. म्हणजे माझ्या वागण्यात असं वागलं आहे की अगदी नंबर 1चा जसा पुत्र वागावा, पुत्र आणि शिष्य पित्याच्या नात्यात आणि गुरुच्या नात्याने वागत असताना, तर पहिल्या नंबरचा कोण म्हणतात आपल्या शास्त्रानुसार की आपल्याला न सांगता आपल्या वडिलांना आपल्या गुरुला काय आवश्यक आहे असं समजून न सांगता जो आपणहून त्याचं चांगलं काही काम करत असेल तो नंबर 1चा पुत्र किंवा शिष्य. दुसरा मध्यम मीडियाकर कोणता की सांगितल्यानंतर करतोय की असं केल्यानंतर असं कर, हा दुसरा मध्यम. आणि तिसरा अधम कोणता, सांगून देखील काही करतच नाही, काय उलटच करतो. आता काय कर. तर मी अधम तर कधी राहिलोच नाही माझ्या वृत्तीने. असं आहे ना की सर्वसाधारणपणे अशाच गोष्टी करतो की माझ्या वडिलांना जे आवश्यक आहे. कधी गुरुपाशी जाऊन देखील तसं वागलो आहे की त्याने जे अपेक्षित आहे ते मी केलं. तर बरेच वेळा मी स्वतः नटिका अनेक शिष्यामध्ये पुढे असणाऱ्यापैकी मी एक आहे, प्रथम असलेल्यापैकी वागलो आहे. खूपच झालं तर सांगितल्यानंतर मी केलं, पण सांगून मी त्याच्या विरुद्ध केलं असं कधी काही केलंच नाही. मी माझ्या हातूनच मी पाप केलंच नाही. आणि माझं जर अंतःकरण सरळ आहे तर यमराजाला जर उद्या दिलं तर माझं काय करणार आहे. किंचित यमस्य कर्तव्यम यम मयाद्य करिष्यति. यमाचं असं कोणतं काय प्रयोजन आहे माझ्या जीवनाबाबत. समजा मला दिलं वडिलांनी, गेलो मी तिथे, अजून जायचं आहे, पॅकिंग करायची तयारी आहे, त्याला होऊ दे. काय आपलं मन क्लीन असेल तर आपल्याला काही वाटत नाही, जाऊ दे. आपलं मन जर गिल्टी असेल तर आपल्याला त्रास देते की बरोबर नाही, मी केलं नाही बरोबर. यमस्य किम कर्तव्य, काय करणार आहे माझ्या जीवनाबाबत ती. कारण मी तर माझ्याकडून काही चुकलंच नाही. आद्य म्हणजे आज, अच्छा म्हणजे आज वर्तमान काळात गेलो होतो असा विचार करून म्हणजे थोडासा एक डायलॉग आहे, ती वडिलांना जाण्याच्या आधी जरा थोडासा एक संवाद करून जात, वाद नव्हे. ते देखील शास्त्राचा संपूर्ण संस्कार असलेल्या विचाराच्या अनुरूप. तसंच जीवनाला देखील शास्त्राचे सगळे वाक्य अनुभवाला पटतील अशा प्रकारचे असतात. उदाहरणार्थ जन्म आहे, मरण आहे मध्ये आपण काही खेळ खेळणं करतो, तर तिथे विवेकाच्या भाषेत वडिलाशी बोलत आहे. ते 6व्या मंत्रात आपलं मनोगत. कारण आता जायच्या तयारीला लागला, समजतं की मला देखील माझ्या जीवनात देखील मरणाचा कार्यक्रम आहे. मृत्यूला देत असेल तर त्या निमित्ताने विचारूया की काय होतं जीवाचं मरणानंतर, असतो की नसतो. आणि समजा त्याला जर गती दुर्गती प्राप्त होतील तर कशी. हे सगळं आपल्याला विचारायसाठी आज आणायचे चान्स मिळाला आहे, वडिलांनीच पाठवतं. मग जायच्या आधी आपला जरा अकाउंट क्लिअर करून टाकावा वडिलाबाबत किंवा आपण बोलत असताना. म्हणून विवेकशीलतेने वडिलांना देखील थोडा विचार करायला लावतो की ऐका बाबा, जीवनाचा नियम कसा आहे. जन्माला आले ते प्रत्येकजण
एखाद्या अन्नधान्यासारखे येतात, राहतात, मुरतात. तेच पशुपक्षी, माणसं, जनावर. त्याचा विचार केला तिने आत आणि मग त्या सखोल चिंतनातून त्यांनी आपलं मनोगत वडिलांच्या समोर व्यक्त केलं. ते 6वे मंत्र. अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथा परे सस्यमिव मर्त्य पच्यते सस्यमिवा जायते पुनः. त्याला पुनर्जन्माचा सिद्धांत माहीत आहे. तो हे सगळं लक्षात ठेवून आपल्या वडिलांमध्ये, बाबा यथापूर्वे अतिक्रांता म्हणजे पूर्वजांनी काय केलं, वर्तन केलं पहा. इतके बरेच आपले आजोबा होऊन गेले, आजोबाचे वडील होऊन गेले, कोणी तर राहिलं नाही. ते घर तेच आहे. तर त्याच्याबाबत आठवा, त्यांनी काय कार्य केलं, कर्म केलं, त्यांनी भरपूर काम केलं. तथा वर्तन ते तान. आणि त्याचप्रमाणे वर्तमान काळात देखील अपरे प्रतिपश्य, एक प शब्द मी शिकाय, प्रतिपश्य, की आता ते तेव्हा तुम्ही बघा परंपरेचा थोडा आढावा घ्या कुटुंबात. आणि की आपण नाही का वंशावळ बघतो, वडील, वडिलाचे वडील, त्याचा सदाशिव, नारायणराव, गोविंदराव असं करता का. हे सगळे आले परंपरेने, राहिले. काही घरदार केलं, खेळ एकदा मरण पावले. ती आता वर्तमानात बघावं तर काही दिवस लहानाचे मोठे होतात, वाढतात, कधी कधी वय होत असताना किंवा मध्यम वयात किंवा होऊ शकते. तर त्याचं तुम्ही अवलोकन करा जीवनात. मी तर केलं आहे. अपरे प्रतिपश्य, अपरे म्हणजे अलीकडचा काळाचा देखील तोच नियम आहे. आपल्या आजच्या शब्दात सायन्स एवढं पुढे गेलं आहे, पण डॉक्टरनी अशी काही मेडिसिन काढलेली नाही की ती दिल्यानंतर किंवा ते औषध दिल्यानंतर शरीर अमर होऊ शकेल. सांगा बरं. मग हा जर नियम आहे, मग महात्मा असो की महात्मा असो, योगी असो की भोगी असो की रोगी असो, शरीराला मरण आहेच. अच्छा, नुसतं आपल्याला नाही, बाहेरचं जगाचं अवलोकन केलं, झाडं देखील तसेच जन्माला येतात, रोपटे होतात, वाढतात, मोठे होतात. शेवटचं संध्याकाळ झालं की ते पानं पडून तेही संपतात. त्यात आपल्या नरसिंह सरस्वतीने सांगितलं, आपल्या घर सोडून जातात. अनित्यानि शरीराणी वैभवम नैव शाश्वतम नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. की अनित्यानि शरीर, कोणाचं शरीर राहिलंच नाही. मग तुम्ही बघा सगळ्या कुटुंबाचं आधीचं अवलोकन करा. काय म्हटलं, अनुपश्यता पूर्वे. पूर्वी काय झालं, प्रतिपश्य तथा परे. प्रतिपश्य म्हणजे परत आणखी आज बघा काय होत आहे. काय होतं आता उदाहरण देऊन सांगितलं. मर्त्य हा म्हणजे हा मरणशील असलेला मानव, हा जीव शरीरात असताना शेतातील धान्याप्रमाणे उगवतो, नाश पावत असतो. 3 अवस्थेतून सगळं जग जात आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्याचे 3 डिपार्टमेंट ठेवले आहेत देवाचे. कोणते? ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. सस्यमिव पुन्हा आजायते, धान्याप्रमाणे परत येत असतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. उद्याच्या वासनेतील जन्माला येतात. म्हणजे त्याला पुनर्जन्माचा सिद्धांतही माहीत आहे. असं म्हणून आपलं मनोगत पूर्ण केलं. बाबांनी काही बोलले नसेल त्याच्यावर लगेच आजच्या शब्दात सुटकेस बांधली परलोकात. कारण हे आता शंकराचार्य भाष्यात म्हटलं की हे एवढं अध्यारूत आहे. कारण आता पुढचा जो डायलॉग आहे तो यमराजाच्या इथे नचिकात गेलेला आहे, दारापाशी थांबलेला आहे. नचिकेत आणि यमराज कुठे बाहेर गेले असेल एखाद्या VIP ला पकडायला. त्याचं मग घरी नव्हते कोणी, धर थोडं दुर्लक्ष झालं. किती आपल्या तिथली संस्कृती, इव्हन यमराजासारख्या महान शक्तिशाली आणि ज्याच्याकडे मृत्यूचं संपूर्ण डिपार्टमेंट त्याच्यामध्ये जिकडे होती, त्याच्या घराण्यात कशी येत, आता पुढे त्याच्या घराण्याचा आढावा घेत आहे. तिथे गेलेलं आहे. तर कोणीतरी सांगितलं आपल्याच्यात श्रुतीनुसार यमराजाला परत आल्यानंतर हा भाग पाहत होतो.
आता यमलोकात नचिकेत असताना काय म्हणतात, वैश्वानरः प्रविशति अतिथी ब्राह्मणोर गृहान तस्थितां शांतिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम्. परत एकदा, वैश्वानरः प्रविशति अतिथि ब्राह्मणो गृहान तस्थितां शांतिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम्. घरी कोणी अमात्य असेल किंवा त्यांची पत्नी असेल नाही, पण कोणीतरी घरी आल्यानंतर यमराजाला सांगितलं की आपल्या संस्कृतीनुसार हा नियम, वैश्वानर हा ब्राह्मण हा अतिथी, ब्राह्मण अतिथी वैश्वानर इव असं घ्यायचं. एक सच्शील सदाचार संपन्न सात्विक असा अतिथी, अतिथी म्हणजे तिथी न देता कोणी आला असेल किंवा आपले गेस्ट म्हणतो कोणी आला असेल तर वैश्वानर इव, वैश्वानर म्हणजे अग्निप्रमाणे आपल्या घरात प्रवेश करत असतो. प्रविशती आणि तस्य एताम शांतिम कुर्वन्ति. आणि आपली गृहस्थी माणसाचे काम आहे, कोणी आलं तर आपण पायावर पाणी टाकतो, मग आत घेतो वगैरे, बसायला देतो, मग तर गृहस्थी त्याची शांती करतात, त्याची पूजा करून त्याचं हे करून की माझ्याकडे हा नारायण त्या ठिकाणी तिथे देवो भाऊ असं आपली संस्कृती आहे. मध्ये थोडंसं आता अध्यारूत आहे की आपल्या याच्यातून हे घडू शकलं नाही, तुम्ही दौऱ्यावर असल्यामुळं काही नाही. वयोस्तः विवस्वानाचा पुत्र वैवस्व म्हणजे यमराजा, हे यमराजा उदकम हर, थोडं पाणी घेऊन या, जरा सांत्वन करा. शंकराचार्य छान भाषेत म्हटले की अर्घ पाद्य पूजन करून आपण त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे, देवच या रूपाने आपल्या घरी आलेला आहे अशा भावने. ही आपली संस्कृती आहे. एक तर घरातल्या पत्नीने सांगितलं असेल किंवा कोणी अमात्य असेल त्याने सांगितलं असेल, पण आठवण करून दिली आणि त्यालाही पटलं की हे खरी गोष्ट आहे, की मुद्दाम तर नाही पण चुकून का होईना प्रमाद झाला. आणि वैश्वानर म्हणजे अग्नी, अग्नीचं काम काय तर जाऊन टाकतो. तो चांगलं सत्कर्म केलं असेल किंवा आपलं छान सत्कार केला असेल तर आपले पाप देखील जाऊन निघत असतात, सगळं पुण्य लाभत असतं अतिथी घरी आल्यानंतर. किंवा अनादर केला किंवा बरोबर केलं नाही तर संपूर्ण आलेलं पुण्य देखील आपलं लयाला जात असतं, अशी आपली संस्कृती सांगते. तो विचार आता पुढच्या ह्याच्यात स्पष्ट करत आहे. म्हणजे हे सांगायचं की मृत्यूचं संपूर्ण डिपार्टमेंट असताना देखील कुटुंबाचं जी एक संस्कृती आहे ती यमराजाच्या देखील घराण्यात कशी वापरली जातो. आजकाल ते आपलं राहिलं नाही. आपण तर कोणी तिथे आला, हां संध्याकाळची 4 वाजताची गाडी आहे, प्रभाकर तिकीट काढून आणतोस त्यांच्यासाठी, आणि त्याच्यामुळे आपण मार खातो बाकी तो मुलाला काय ते सांगणार काही नाही. तर असं कधी होऊ शकतं. कारण काय की आणि उलट त्यापूर्वी आनंद वाटायचा कोणी आल्यानंतर. कारण आता पाहणं बरेच लोक आम्हाला विचारतात असं का होत आहे, पूर्वीच्या एवढं काही नव्हते, आता इतके जितके तितका. कारण ही आपण संस्कृतीत विसरलो. आठवण करून दिली महाराजाला, यमराजाला, आणि यमराजाला हे पटलं, ही गोष्ट खरी आहे. यम धर्मराज म्हणजे धर्माची मूर्तीच होती ती. तर त्याला पुष्टी देणारा नियम सांगत आहे की आपण ते पुण्यकर्म केलं तर ते कसं त्याला वंचित होत असतो जर अतिथीचा आदर सत्कार नीट केलं नाही तर. पुढे सांगत आहेत, आशा प्रतीक्षे संगताम सुनृताम च इष्टापूर्ते पुत्रपशुंश्च सर्वान् एतद्वृङ्क्ते पुरुषस्य अल्पमेधसा यशानश्नन् वसति ब्राह्मणो गृहे. यस्य गृहे, ज्या कौटुंबिक माणसाच्या घरी ब्राह्मण हा अनश्नन वसती, की काही ब्राह्मण म्हणजे असं काही ब्राह्मण जो काही सात्विक सरळ वृत्ती ब्राह्मण,
असा कोणी चांगला आला असेल आणि असं आपल्याच्यात राहत असेल, तर तो जर न खाता राहत असेल, अनशन, अष्टन म्हणजे खाऊन, अनशन म्हणजे काही न खाता उपवास करत असेल, आता त्याचा उपवास करायचा व्रत असेल तो भाग वेगळा आहे. पण जेवायची वेळ आहे, आपण आलो आहे, पण आपण मुद्दाम इकडे खाऊन घ्यायचं त्याला असं जर राहत असेल तर आपल्या संस्कृत कोण आहे, अल्पमेध 6 पुरुषस्य, म्हणजे अल्पबुद्धीच्या गृहस्थीच्या माणसं, म्हणजे विवेकी नसलेल्या गृहस्थी माणसाच्या घरी असं जर समजा घडलं की आपण खात आहे पण त्याला अति तिकडे काही सत्कार नाही, काही लक्षच नाही, तर होतं काय, आशा प्रतीक्षे संगताम सुनुतामच वृंते म्हणजे आता नाश होत असतो. 2 शब्द, एक आशा आणि दुसरी प्रतीक्षा, हे दोन्ही शब्द भविष्य काळाशी संबंधात आहे. इंग्रजी आपण होप म्हणतो, एखादा आय होप टू पास, आय एम शुअर किंवा आय एक्सपेक्ट, असं आपण कधी ट्रेनने यायचं असेल तर आता या महालक्ष्मी येणार आहे, किंवा आपण म्हणतो की आपण नक्की माहित आहे फक्त आता ट्रेन केव्हा येईल, की मला आशा आहे की ते येतील. आशामध्ये थोडंसं नक्की नसतं येईल की नाही, पण एक्सपेक्टेशनमध्ये आपण अपेक्षित असतं, वेळ अपेक्षा करतो, असे 2. एक प्रतीक्षा म्हणजे आपण वाट पाहतो, फक्त आता ट्रेन येतपर्यंत भाग आहे, बाकी. तर ह्या 2 बाबतीत 2 प्रकारचं कर्म असतं, एक प्रत्यक्ष आपल्याला दिसणारं असं दृष्ट, आणि दुसरं अदृष्ट. आपण कर्म करावं, त्याचं फळ नंतर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगायला मिळतं. तर ज्याच्या घरात असा अतिथी अन्न घेतल्यापासून उपवासी राहतो, अशा विवेकहीन पुरुषाकडे त्याच्या आशा, आकांक्षा हे सगळं पुण्याचं कर्म आहे. का आपण पूर्वी त्याचा आपल्याला ज्या वर्तमान काळात चांगलं काम केलं तर त्याचं आपल्याला पुण्याचं फळ पुढे मिळतं. तर त्याने असलेल्या आशा म्हणजे जे काहीतरी होप्स असतात किंवा होण्याची शक्यता आहे, काही नक्कीच घडणाऱ्या अशा आकांक्षा देखील, त्याला आपण तो वेटिंग करतो, आपण वाट पाहतो की एवढं झालंय तर. सत्संगती म्हणजे संतांच्या समागमातून प्राप्त होणारं पुण्य, हे सगळ्या पुण्याच्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर सुनृता, तसंच आपण दुसऱ्याचे चांगलं बोलतो, चांगलं वागतो, त्याच्यापासून होणारं पुण्य, इतकं सगळं पुण्य. सुनृतांचं तसंच प्रियवाणीने मिळणारं पुण्यफळ, हे सगळं पुण्यफळ त्याच्याचे असून त्यात 2 प्रकार आहे, इष्ट आणि अपूर्त. यज्ञयागादी, इष्ट म्हणजे आपण जे कर्म आता करावं यज्ञयागादी, त्याचं फळ या जन्मात जरी नाही मिळालं तर पुढील जन्मात मिळत असतं, ह्या आशेने, या अपेक्षेने आपण करत असतो. तर जे अदृष्टात फळ मिळतात तर इष्टकर्म, जे दृष्टात म्हणजे समजा खूप तळागादी आहे, काही धर्मशाळा आपण बांधतो, काही कोणाला दान देतो, इथेच आपल्याला फळ मिळतं. इष्ट म्हणजे यज्ञाचं जे फळ आहे पुढे मिळणार आहे ते, पूर्त म्हणजे तळागादी कर्म फळ ह्या ठिकाणी असताना मिळत असं. या दोन्ही भविष्य काळाशी संबंधाचे आहे. आपण कर्म करावं, भविष्य काळात ते फळ मिळतात. ते मिळण्याच्या आधी काय होते याचं, पुत्र पशु, मुलं आणि पशुधन वगैरे, म्हणजे कुटुंबात असलेले सगळं 2 प्रकारचा संबंध, संतती आणि संपत्ती, 2 शब्दाचा. पशु म्हणजे बाकीचं संपत्ती, पुत्र म्हणजे संतती, हे सगळं. या सर्वाबाबत त्याच्या आशा आणि त्याच्या आकांक्षा. आशा म्हणजे एक पॉसिबिलिटी असते पण नक्कीच होणाऱ्याच्या प्रतीक्षा आपण करतो. अशा सर्वान इतान वृत्ते, त्याच्याकडून जर हा प्रमाद घडला तर कसा येतो तो म्हणाला, हा अतिथी वैश्वानर इव प्रविशती, अग्निसारखा येतो. समजा आपण मुद्दाम किंवा चुकून असं जर झालं तर मग याच्यावर परिणाम होतो आपल्या कुटुंबाच्या. पुत्र आणि पशुंच सर्वान येतच वृत्ती, या पुण्यकर्माने प्राप्त होतात आपल्याला. पैसा, मुलबाळ सगळं. काही लोकांना पैसा आहे तर मुलंबाळ नसतात, काही मुलंबाळ आहे तर पैसा नाही, काही आहे तर काही प्रॉब्लेम होत असतातच. याचं कारण काय की आपलं वर्तमानकालीन जीवन भूतकाळच्या पुण्य आणि पाप कर्मानुसार सुख आणि दुःखाच्या प्रतिक्रिया देणार असतं.
जसं आपलं वर्तमानकालीन जीवन जर भूतकाळाच्या कर्मानुसार होत असेल तर भविष्यकालीन जीवन, ज्याला आशा आणि प्रतीक्षा दोन शब्द सांगितले, पुण्याचे दोन कर्म, एक आत्ता कर्म करावं यज्ञ यागादी, त्याचं फळ नंतर अदृष्टात भविष्यात मिळणार आहे, असं याला इष्ट कर्म म्हणतात. इष्ट तिथं पूर्त म्हणजे इथेच वापी कूप तळागादी आपण करून काही कोणाला पाणीपोळी करतो ते इथे, याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लाभतात. पण ह्या सगळ्या मिळाल्या असतील पण त्याच्या जर असं जर प्रमाद झाला असेल तर काय होईल, भृंगते येतच भृंगते सर्वात. ह्या सगळ्या गोष्टी त्या पुण्य त्याच्या लयाला जातात. थोडंसं सिरियसली सांगितलं. आणि हे सगळं झाल्यानंतर यमराजाने ते मनावर घेतलं आणि आता त्यांनी पुढे ह्याच्यात की केलं आहे. इथपर्यंत एक श्लोक वाचू एक आणि बस थांबतो. मग यमराजाने हे मनावर घेतलं आहे. लक्षात आलं की आपल्याकडून चुकून का होईना पण हा प्रमाद घडला, आपण क्षमा मागितली पाहिजे एक कौटुंबिक म्हणून आता ते यमराज त्या नचिकेताला म्हणतात, पुढे पहा 3 रात्री राहिलेला त्याच्याबाबत ऐकलेलं आहे, अनष्टन काही न खाता आणि त्याचे असे परिणाम होऊ शकतात. तर म्हणून त्यांनी एक गृहस्थी म्हणून काय आपलं कर्तव्य व्यक्त केलं, पहा पुढे. 3 रात्री यदावाप्सी गृहे मे अनश्नन ब्रह्मन् अतिथिर्नमस्यः नमस्तेस्तु ब्रह्मन् स्वस्ति मे अस्तु तस्मात् प्रति 3 वरान वृणीष्व. आता यमराजानं सगळं ऐकून आणि कोणीतरी फक्त एक जाणीव दिली की असं असं आहे संस्कृती आपली. तर त्याने लगेच त्याला संबोधन केलं की हे ब्रह्मन. यमराज म्हणाले हे ब्रह्मन म्हणजे हे ब्राह्मण पुत्र असलेल्या शुद्ध सात्विक असलेल्या असा अतिथी. नमस्य हा अतिथी, तुला माझा नमस्कार असो नम्रते. मे गृहे 3 रात्री, माझ्या घरी तू 3 रात्री कसा राहिलात. यात अनश्नन अवापसी, अश्नन म्हणजे खाऊन, अनश्नन न खाता तू राहिला, तुला उपवास पडले 3 दिवस मी नसताना. किती आपली सेन्सिटिव्ह आहे संस्कृती. तर त्या माझ्याकडून एक प्रमाद घडला, त्यात एक अटोनमेंट म्हणजे त्याला एक काय प्रायश्चित्त म्हणून किंवा त्याची भराई म्हणून तू माझ्याकडून कोणतेही 3 वर मागून घे. 3 वरान वृणीष्व, त्याच्या मोबदल्यात 3 वर तू मागून घे. म्हणजे त्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. घडतं माणसाकडून. आणि शिवाय इतकंच नव्हे तर नम्रतेनं नमहा ते असतो नमस्तेस्तु, ते नमहा असतो नमस्तेस्तु भगवान विश्वेश्वराय, तुला माझा नमस्कार असतो. म्हणजे नम्रतेने म्हणत आहे. स्वस्तिमे असतो, आणि माझ्याकडून काही प्रमाद झाला असेल तर तो दूर होऊन आमचं कल्याण हो असं करा. इथपर्यंत आला तर कोणते 3 वर आपण आता पायरी त्याला बघू. संवाद झाले. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.